नमस्कार मित्रांनो, देशाच्या 77व्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून 2 जण उपस्थित होते. एक नाही 2. एक त्यातले युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा, मोठं नाव आहे, मी फक्त 2च त्यातली 4पैकी 2च घेतली. आणि दुसऱ्या होत्या युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वान डर लीन. आणि मला खरी एक थोडीशी काळजी होती की हे युरोपीय महासंघाचे शीर्षस्थ नेते 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या परेडला उपस्थित राहणार आणि त्यांच्या समोरनं त्यांचाच शत्रू नंबर 1 असलेल्या व्लादिमीर पुतिनच्या रशियाची किंवा रशिया आणि भारत यांनी संयुक्तपणे निर्मिलेली एकाहून एक शस्त्रास्त्र, याच्यामध्ये ब्राह्मोस क्षेपणास्त्र जी भारत रशिया एकत्र बनवलेली आहेत, S-400 मिसाईल्स आहेत ज्या पुन्हा रशियाकडनं आपण विकत घेतलेले आहेत, आपले रणगाडे आहेत की जे रशियन तंत्रज्ञानावर किंवा रशियन टँक्सवर आधारित आपण बनवलेले आहेत, काही रशियाकडनं आयात केलेले आहेत. याच्यामध्ये अनेक विमानं सुखोई असतील किंवा MiG-29 असतील जी पुन्हा रशियाची आहेत. आणि त्यामुळे यांना रशियाची शस्त्रास्त्र रशियाकडनं, अर्थात त्याच्यात बरीच भारतीय शस्त्रास्त्र ही असणार होती, पण प्रामुख्याने रशियन प्लॅटफॉर्म दाखवून आपण त्यांच्या जखमेवर मीठ तर चोळत नाही होत ना. म्हणजे आपण पाहुणे बोलवतो आणि पाहुण्यांना आवडणार नाही तीच गोष्ट त्यांना दाखवतो आणि बघा म्हणतो कैसा जिराया, कैसा हराया नाही, कैसी जिरवली. म्हणजे आता ते जिरवलीला मी हिंदीत काय म्हणतात मला कल्पना नाही, पण सांगायचा मुद्दा हा की ही चिंता होती. पण प्रत्यक्षात मात्र आजचा हा दिवस अतिशय सुरळीतपणे पार पडला, चांगल्या प्रकारे पार पडला. आणि त्याच्यातनं भारताची ताकद आहे ही खऱ्या अर्थाने या युरोपीय नेत्यांच्या दृष्टीस पडली. मी तो TV बघत होतो आणि वेळोवेळी या उर्सुला वान डर लीन आहेत त्या आणि नरेंद्र मोदी त्यांना त्या येणाऱ्या प्रत्येक शस्त्रास्त्राबद्दल काहीतरी माहिती देत होते. मागे तो त्यांचा दुभाषाही होता, पण मोदीच त्यांच्याशी बोलत होते मुख्यतः, आणि त्या शस्त्रास्त्रांची विशेषता काय आहे त्याच्याबद्दल सांगत होते. म्हणजे असं कुठे दिसलं नाही की जुलमाचा रामराम करतायत की काय पण पाहुणे बोलू तर शकत नाही विरोधात आणि त्यामुळे बघावं लागतं, असं कुठे दिसलं नाही. आणि हे होण्याचं कारण म्हणजे दावोसमध्ये कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांना ललकारलं, त्यांना आव्हान दिलं. आणि तेव्हापासून जगामध्ये एक वेगळी चर्चा सुरू झालेली आहे. आपल्याकडच्या पुरोगाम्यांनी त्याला नेहरूवादाचा विजय, अलिप्तता चळवळीचा विजय वगैरे असं गोंडस नावं द्यायला सुरुवात केलेली आहे. पण हा विजय अलिप्ततावादाचा नाही आहे, हा विजय नेहरूंचा नाही आहे. हा विजय जर कोणाचा असेल तर तो मोदी डॉक्ट्रिनचा आहे, तो भारताच्या परराष्ट्र धोरणाचा विजय. मार्क कार्नी यांनी जे भाषण दावोसमध्ये केलं त्याच्यात त्यांनी एक गोष्ट सांगितली. एका पूर्वीच्या झेकोस्लोवाकियाचे अध्यक्ष ते, पण पूर्वी ते एक लेखक असताना त्यांनी हे लिहिलं होतं की जेव्हा साम्यवादी व्यवस्था होती, कम्युनिस्ट व्यवस्था होती, तेव्हा ती कोणालाच पटायची नाही, पण तरी देखील ती अनेक दशकं कशी काय चालू राहिली. म्हणजे त्याच्यावर विश्वास असणारे अगदी त्यांच्या देशातल्या लोकांचा विश्वास नव्हता, पण ती का सुरू राहिली? कारण त्याच्यात त्यांनी एक गोष्ट सांगितली की एक भाजीवाला होता आणि दर सकाळी, म्हणजे चेकोस्लोवाकियामधला, आता चेक आणि स्लोवाक 2 देश आलेत, तो भाजीवाला दर सकाळी उठला म्हणजे दुकान उघडलं की त्या दुकानात तो पाटी लावायचा, वर्कर्स ऑफ द वर्ल्ड युनाइट, जे कम्युनिस्टांचं घोषवाक्य होतं की जगातल्या सगळ्या श्रमिकांनी एकत्र या आणि संघर्ष करा. त्याच्यावर त्याचा स्वतःचा विश्वास नव्हता, कारण असे काही कामगार एकत्र असतात आणि सगळे समान आहेत वगैरे सगळ्या सांगण्याच्या गोष्टी असतात, प्रत्यक्षात नसतं ते. पण तो ती पाटी लावायचा आणि तो जशी पाटी लावायचा तसा प्रत्येक दुकानदार, प्रत्येक भाजीवाला आपल्या दुकानावर पाटी लावायचा की जगातल्या कामगारांनी एकत्र या. आणि कोणाचा विश्वास नसला तरी हे चालू होतं, कारण भीती होती की जर मी ही पाटी लावली नाही तर व्यवस्था माझ्या विरुद्ध येईल आणि मी एकटा व्यवस्थेशी लढू शकत नाही, आणि त्यामुळे मी पाटी ठेवतो, मग दुसरा ठेवतो, मग तिसरा ठेवतो. एक दिवस मात्र कडेलोटाची परिस्थिती झाली आणि या दुकानदारांनी ही पाटी ठेवली नाही आणि तो म्हणला जे होईल ते होईल, दुनिया गेली तेल लावत, आता जे काही परिणाम होतील ते मी भोगीन, मी ही पाटी लावणार नाही. कारण असं काही नसतं, श्रमिकांच्या बाजूने कोणी नसतं.
आणि म्हणून त्यांनी पाटी काढून टाकली, त्याची बातमी झाली, मग दुसऱ्यांनी पाटी काढली, तिसऱ्यांनी पाटी काढली. आणि त्याच्यावर बोलताना कार्नी असं म्हणाले की जे पूर्वी जसं एक कम्युनिझमचं होतं की नावापुरती समानता होती, सगळेजणं भाऊ सगळे श्रमिक भाऊ होते आणि जे राज्यकर्ते होते तेही श्रमिकांचे प्रतिनिधी, पण नंतर त्याच्यामध्ये वर्गवारी तयार झाली. जे वर्गव्यवस्थेचा नाश करायला आले होते त्यांच्यातच एक वर्गव्यवस्था तयार झाली. तसंच दुसऱ्या महायुद्धानंतर आणि खास करून शीतयुद्धाच्या अंतानंतर म्हणजे अमेरिका जगातली सगळ्यात प्रबळ महासत्ता झाली, तेव्हा अमेरिकेच्या महासत्तेखाली त्यांच्या छत्रछायाखाली इतरांनी वागणं खरं पाश्चिमात्य देशांच्या बाबतीत हे दुसऱ्या महायुद्धानंतरच सुरुवात झाली. पण त्याला त्यांनी गोंडस नाव दिलं की रूल्स बेस्ड वर्ल्ड ऑर्डर, म्हणजे कायद्यावर आधारित, संविधानावर आधारित एक व्यवस्था ज्याच्यामध्ये कोणीही चूक केली, अगदी राज्यकर्त्यांनी जरी चूक केली तरी कायद्यानुसार त्याला शिक्षा होते. कायद्याचं राज्य, आपल्याकडे आपण म्हणतो कायद्याचं राज्य, संविधानाचं राज्य, ती व्यवस्था तशी नाही आहे हे सगळ्यांना माहिती होतं. वेळोवेळी अनुभव येत होता की बळी तो कानपिळी, म्हणजे याच्यामध्ये बळी कोण होता तर अमेरिका होते. सगळ्यात ताकदवान सत्ता अमेरिका होती. अमेरिकेच्या मनात आलं ते स्वतःसाठी नियमात अपवाद करत होते, पण असे अपवाद असले तरी बाकी गोष्टी नियमानुसार होत होत्या. आणि या व्यवस्थेवर आधारितच आमच्यासारखे देश, मध्यम देश म्हणजे कोण तर कॅनडा, जर्मनी, फ्रान्स, हे काही सगळे महासत्ता नाही आहेत, हे देश त्यांची प्रगती करत होते, आर्थिक विकास करत होते, त्यांना सुरक्षा मिळत होती. अमेरिका जेव्हा स्वतःच्या मनाला येईल तेव्हा हे नियम मोडून स्वतःच्या इच्छेनुसार गोष्टी करत होती. पण त्याच्यामुळे आमचं नुकसान झालं नव्हतं म्हणून आम्ही त्या पालखीसोबत चालत होतो. पण आता लक्षात येतंय की आताचं जे जग आहे, हा ट्रान्झिशन, हे संक्रमण नाही आहे, तर त्याच्यामध्ये एक मोठा बदलाव झालेला आहे. तुम्ही म्हणाल प्रजासत्ताक दिनाचा व्हिडिओ आणि मी हे काय सांगतोय, तर त्याच्यावरच येतोय मी. आत्ताचं जे जग आहे ते एक संक्रमण अवस्थेतनं नाही आहे, तर ती जी जुनी व्यवस्था आहे तिला तडे गेलेले आहेत आणि आता ती कधीही रिपेअर होणार नाही. ट्रम्प जरी अध्यक्ष उरले नाहीत 3 वर्षांनी किंवा आता 9 महिन्यांनी जेव्हा अमेरिकेत मध्यावधी निवडणुका होतील, त्यांचं संसदेतल्या एका सदनात बहुमत गेलं तरी ते कमकुवत होतील. पण असं जरी झालं तरी अमेरिका बदलणार नाही. अमेरिकेची जी वृत्ती आता दिसते की मेरे मन को आया मैंने कुत्ता काट के खाया, अशा प्रकारचं हडेलहप्पीचं राजकारणही सुरू राहणार आहे. आणि आता आपल्याला मध्यम ताकदीच्या देशांना ठरवायचं आहे की आपल्याला काय करायचं आहे. आणि याच्यावर एकमेव इलाज आहे की आता अमेरिकेच्या भीतीला न जुमानता, की ट्रम्प टॅरिफ लावतील, ट्रम्प बहिष्कार करतील, ट्रम्प व्हिसा देणार नाहीत, त्याला न जुमानता आपण आपल्या राष्ट्रीय हितांच्या आधारावर आपलं परराष्ट्र धोरण तयार करायचं. आणि ते करण्यासाठी जर आपल्याला प्रसंगी भारताबरोबर जावं लागलं तर भारताशी, चीनबरोबर जावं लागलं तर चीनशी, रशियाशी किती वैर पत्करायचं हे आपण ठरवायचं आहे. पण आपल्या राष्ट्रीय हितानुसार हे असं रूल बेस वर्ल्ड ऑर्डर वगैरे हे करायचं नाही. आणि त्यांनी ही भूमिका घेतली, त्या भूमिकेचं जगभरात सगळीकडे स्वागत होत आहे, फ्रान्स, जर्मनी वगैरे. आणि हे जे प्रजासत्ताक दिनाचं आज जे गॅदरिंग झालं, जे सगळं सोहळा झाला, त्याच्यात एका प्रकारे उर्सुला वान डर लीन आणि अँटोनियो कोस्टा हे पोर्तुगालचे पंतप्रधान होते. आणि युरोपियन काउन्सिल काय असतं तर युरोपियन काउन्सिलच्या ही ज्या युरोपीय युनियनचे जे सगळे सदस्य देश आहेत त्या देशांचे पंतप्रधान किंवा अध्यक्ष, तिथे जशी व्यवस्था असेल त्यांची मिळून एक समिती असते आणि ते आपल्यातल्याच एकाला त्याचा अध्यक्ष नेमतात. मग तो त्या देशाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन तिथे अध्यक्ष होतो. पण म्हणजे सगळ्या देशांचे अध्यक्ष पंतप्रधानांचं ते मंडळ असतं. आणि या मंडळाकडनं एक कमिशनर सुचवला जातो आणि त्याला युरोपीय संसदेत त्याच्यावर मतदान होतं. त्या उर्सुला वान डर लीन म्हणजे त्या एका प्रकारे युरोपियन मंत्रिमंडळाच्या प्रमुख, अशा प्रकारे त्यांचं एक्झिक्युटिव्ह ज्याला म्हणतात, त्याच्या त्या प्रमुख आहेत. आणि त्यामुळे युरोपचे 2 शक्तिशाली केंद्र, एक राजकीय नेत्यांचा प्रमुख आणि एक मंत्री परिषदेचा प्रमुख, हे भारतात आले होते. आणि त्यांनी तेव्हा भारतात आता प्रजासत्ताक दिनाला बघितलं की इथे फ्रेंच मिराज आणि जॅग्वार आणि राफाल विमानं आहेत, रशियन मिग आणि सुखोई विमानं आहेत, तिथे S-400 आहेत, तिथे ब्राह्मोस आहे, तिथे अमेरिकन C-130 ग्लोब मास्टरसारखी विमानं आहेत किंवा पुष्पवृष्टी अमेरिकेची चिनूक हेलिकॉप्टर आहेत, जिथे इस्रायली शस्त्रास्त्र आहेत. आणि त्याच्याबरोबर अनेक पिनाक असेल, आकाश असेल, नाग असेल, त्याच्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारची भारतीय शस्त्रास्त्र आहेत. आणि ही जी गोष्ट भारताने केली आहे, भारताच्या भूमिकेवर आत्तापर्यंत सातत्याने टीका होती की तुम्ही
इमानदार नाही आहात. तुम्ही आमच्याबरोबर पण बॅटिंग करता आणि रशियाबरोबर पण बॉलिंग करता आणि अमेरिकेबरोबर पण फिल्डिंग करता आणि हे जे तुम्ही ग्लोबल साऊथचे पण प्रतिनिधी असल्याचं दाखवतात. तुम्ही एका टीममधनं खेळा, तुम्ही 3-3, 4-4 टीममधनं खेळू शकत नाही. आणि म्हणून भारताबरोबर विशेष संबंध प्रस्थापित करू नये, भारताला विशेष वागणूक दिली जाऊ नये, कारण भारत रशियाबरोबर पण आहे. हे असं वागणं म्हणजे या युरोपीय देशांच्या दृष्टीने किंवा अनेक देशांच्या दृष्टीने ही गद्दारी होती. कारण तुम्ही आमच्या टीममध्ये असेल तर तुम्ही आमच्या टीमलाच सलाम केला पाहिजे, तुम्ही वेगळं वागता कामा नये. पण भारताने ही भूमिका सातत्याने ठेवली होती. पंडित नेहरूंच्या काळात जेव्हा ती अलिप्ततावाद होता, अलिप्ततावाद म्हणजे आम्ही सगळ्यांपासून दूर राहणार आणि आम्ही मेंढरांची सेना बनवणार आणि आम्ही त्या मेंढरांच्या सेनेचे कॅप्टन, दुसरी एक मेंढी. भारत जरी मोठा आणि लोकसंख्येच्या बाबतीत मोठा देश असला तरी लष्करीदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या भारत मेंढीच होता. आणि त्या मेंढीची शेळी केली नेहरूंच्या सरकार, म्हणजे नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधीच्या सरकारने. आणि त्यामुळे या विकसनशील देशांचं ग्लोबल साऊथचं नेतृत्व वगैरे सगळ्या तोंडी लावण्याच्या गोष्टी होत्या. भारत स्वतः सोव्हिएट रशियाच्या करार करून सोव्हिएत रशियाचा भागीदार झाला होता. आणि त्यामुळे पुरोगाम्यांच्या दृष्टीने हे अलिप्ततावादाचं पुनरुज्जीवन असलं तरी हा अलिप्ततावाद नाही आहे. याला नरेंद्र मोदींच्या सरकारने जे बदल केला त्याला मी म्हणेन सर्वलिप्तता, म्हणजे मी त्याला अलिप्तता नाही म्हणणार. सर्वलिप्तता म्हणजे काय, तर आम्ही रशियासोबतही आहोत, आम्ही जर्मनीसोबतही आहोत, आम्ही सौदी अरेबियासोबतही आहोत, आम्ही इराणसोबतही आहोत, आम्ही इस्रायलसोबतही आहोत, आम्ही पॅलेस्टाईनशीही संबंध तोडलेले नाही आहेत, आम्ही अमेरिकेशीही चांगले संबंध आहेत. आणि असं करताना अनेकदा तारेवरची कसरत करावी लागते. याच्या भीती असते की जग तुम्हाला म्हणेल की तुम्ही कोणाशीच एकनिष्ठ नाही आहात, तुम्ही कुठल्याच टीममध्ये नाही आहात. पण दुसरीकडे आपण जर त्या गोष्टीचा श्रद्धेने पाठपुरावा केला आणि आपलं परराष्ट्र धोरण आपल्या राष्ट्रीय हिताशी बांधून ठेवलं आणि आपली लष्करी ताकद आणि आपली आर्थिक ताकद वाढवत नेली, तर एक दिवस येतो जेव्हा जगाला तुमची दखल घ्यावी लागते. पहिले जे देश भारताला अक्कल शिकवत होते की तुम्ही रशियाशी संबंध तोडले पाहिजेत, कारण रशिया या सगळ्या याच्यामध्ये युद्ध करतोय, तुम्ही इस्रायलशी संबंध तोडले पाहिजेत कारण गाझामध्ये नरसंहार करतोय इस्रायल, किंवा तुम्ही अमेरिकेचा निषेध केला पाहिजे व्हेनेझुएला हल्ला केल्याबद्दल, कारण हे अशा प्रकारे तुम्ही अध्यक्षांना चोरून पळवून आणू शकत नाही, तुम्ही यांचा निषेध केला पाहिजे. तेव्हा मोदी सरकारचं म्हणणं आहे माझ्या बोलण्यानी न बोलण्यानी असा काही फरक पडत नाही. जे एक स्टेटमेंट देणं आवश्यक आहे ते भारताने पुतीनलाही सांगितलं की हे युद्धाचं जग नाही आहे, भारताने अमेरिकेलाही आपली नापसंती कळवली. पण म्हणून काय आपण छाती पिटप बसणाऱ्यातले देश नाही आहोत. आणि दुसरीकडे आपल्याला जे आवश्यक होतं ते आपण केलेलं आहे. संरक्षण दलांची आत्मनिर्भरता आपण अंगीकारली, आपण वेळीच जागे झालो. कारण आपण काँग्रेसच्या काळात इकडनं शस्त्रास्त्र घे तिकडनं शस्त्रास्त्र घे आणि आपला अभिमान बाळगतोय की बघा माझ्याकडे फ्रेंच विमानं आहेत, माझ्याकडे रशियन मिसाईल्स आहेत, माझ्याकडे इस्रायली रडार्स आहेत, माझ्याकडे अमेरिकन हेलिकॉप्टर आहेत. या अभिमान बाळगण्याच्या गोष्टी नाहीत. आपल्याला या गोष्टी स्वतः बनवल्या पाहिजेत. आपण जोपर्यंत त्याच्यात आत्मनिर्भर होत नाही. आत्ता थोड्याच वेळापूर्वी थिंक स्कूलच्या याच्यावर मी अश्विनी वैष्णव यांची पण मुलाखत बघितली, ती सेमीकंडक्टरच्या बाबतीत होती. आणि त्या सेमीकंडक्टरच्या तरी त्यांचं हे आहे की सगळी इकोसिस्टीम ती आपल्याकडे असायला पाहिजे, फक्त फॅब्रिकेशन युनिट असून उपयोग नाही. त्यांनी सांगितलं हे फॅब इंडस्ट्रीसाठी 500 प्रकारची केमिकल्स लागतात, जे एकूण एलिमेंट टेबल आहे त्याच्यातली 2/3 धातू किंवा एलिमेंट्स सगळे जे हे असतात, मूलद्रव्य मराठीत सांगायचं तर, ती त्याच्यासाठी लागतात. त्याची सप्लाय चेन असणं, त्याचा पुरवठा असणं हे महत्त्वाचं आहे. आणि भारताने त्या दृष्टीने प्रयत्न केले. मी असं नाही म्हणणार की ते प्रयत्न 100% यशस्वी झाले, त्याच्यात अजूनही करण्यासारखं बरंच आहे. पण आपण हा दृष्टिकोन ठेवला तो आता इतर देशांनाही योग्य वाटतोय, तो जपानलाही योग्य वाटतोय, जो जर्मनीलाही योग्य वाटतं, कारण त्यांनी आत्तापर्यंत आपलं संरक्षण अमेरिकेच्या हातात ठेवलं होतं. कॅनडाने आपला सगळा व्यापार, कॅनडाचा जो निर्यात आहे जवळपास सगळी निर्यात अमेरिकेलाच होते. मेक्सिकोची पण तीच परिस्थिती आहे. आणि त्यामुळे हेच लोक आता झोपेतनं जागे झालेले देश आहेत आणि ते आता भारताच्या मॉडेलकडे बघतायत. पण हे मॉडेल नरेंद्र मोदींचं आहे, हे पंडित नेहरूंचं मॉडेल नाही आहे. आणि त्यामुळे याला मी अलिप्ततावाद म्हणणार नाही, ही सर्वलिप्तता आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे. तुर्तास इथेच सांगतो. पाहत रहा MH48.